मेष राशीचे जातक तुम्ही बघाल की या महिन्यामध्ये तुमच्यातली धडाडी तर वाढलेली आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही विनम्र सुद्धा झालेला आहात. या काळामध्ये एकतर तुम्ही एकच काम हे वेगवेगळ्या पद्धतीने करताय किंवा अनेक कामं ही एकाच वेळी करताय. या महिन्यामध्ये ग्रहसौख्य तुम्हाला चांगलं लाभणार आहे. घरामध्ये एखादं पेट सुद्धा तुम्ही आणू शकता किंवा पशुलाभ इथे बघायला मिळतो. या काळामध्ये उतावळेपणावरती कंट्रोल ठेवायचा आहे आणि उतावळेपणामध्ये निर्णय घेणं हे टाळायचं आहे. या महिन्यामध्ये हितशत्रूंच्या कारवाया वाढतील, खर्च वाढतील, काही प्रसंगी कर्ज सुद्धा घेण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा खर्च जो आहे तो जपून करणं हा योग्य असणार आहे. मित्रांकडनं काही फसवणूक होऊ शकते. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये जपून पावलं उचलणं हे योग्य असणार आहे. जेवढं शक्य असेल तेवढं ट्रॅव्हल करण्याचा या महिन्यामध्ये प्रयत्न करा, कारण त्यातनं तुमचं मन प्रसन्न राहील. पार्टनरशिपमध्ये जर बिझनेस करत असाल तर पार्टनर बरोबर काही मतभेद होऊ शकतात. विनाकारण तुमच्याबद्दल अफवा पसरवल्या जाऊ शकतात. या काळामध्ये स्लीप सायकलकडे लक्ष देणं गरजेचं असणार आहे, कारण स्लीप सायकल सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. तेव्हा जाणीवपूर्वक वेळेमध्ये झोपणं हे गरजेचं असणार आहे. या काळामध्ये उपाय म्हणून तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करणं हे तुमच्यासाठी शुभदायी असणार आहे. जय ज्योतिष.